डीजे आलेला आहे धारणा टीमचा कर्णधार विकास दादा, आपण टाचसाठी संपर्क करा प्लीज. तर यावेळी गोलंदाज असेल मकरंद मस्कर, परंतु आताचा चेंडू सुरेख गेलाय, चेंडू थांबला नाही, चेंडू गेलाय आउट ऑफ पार्क, चौकार. डीजे हॅलो. गोलंदाज यावेळी संतोष जातोय आणि फलंदाज बाद झालाय. संतोष आक्रमकता सिद्ध करावी लागेल कुठेतरी. चांगल्या प्रकारचे सागरभाई इथे पाहिलं तर 71 धावांचं लक्ष आहे. वलभ संघाला आपली विकेट टिकवणं, तोच यावेळी वलभ संघाला आपली विकेट टिकवणं गरजेचं आहे. परंतु इथे थोडंसं एकामागून विकेट टाकत, जशी विकेट पाहिलं तर शैलेश कारेकरची विकेट पडल्यानंतर वलभ संघाने पूर्णपणे नांगी टेकण्याचा प्रयत्न करतोय. परंतु आता जातात नवीन फलंदाज की जगन्नाथ पाटील. हा फलंदाज आक्रमकता सिद्ध करावी लागेल, ज्याचा ध्येय आहे जगन्नाथ पाटीलचा. इथे जगन्नाथला कुठेतरी मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. परंतु इथे गोलंदाज मकरंद म्हणजे मस्कर चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. एकीकडे टेंबोरा संघ उंच स्तरात देण्याचा प्रयत्न करतोय, मनसुबे स्पष्ट करतोय. परंतु इथे वलभ संघाला आपले मनसुबे स्पष्ट करावे लागतील. पुन्हा एकदा सज्ज मकरंद मस्कर आपल्या षटकातील. यस, पुढचा चेंडू सरळ श्रीमलांच्या क्षेत्रामध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न करतोय. इथे काय घडलंय तर महत्वाची सफलता. ज्या फलंदाजाने उंच उडी मारण्याचा प्रयत्न केला होता आणि षटकाराच्या दिशेने चेंडू मारला होता, परंतु टेंबोरे संघाच्या क्षेत्रात कॅच घेतली आणि कुठेतरी एक बॅक टू पवेलियन जगन्नाथ पाटील. डीजे कर साहेबांचे ते आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. यावं मंचावरती. आणि फलंदाज सचिन, यावेळीचा चेंडू प्रहारची आवश्यकता होती. पुन्हा एकदा फलंदाज म्हणजेच हेमराज म्हटलं तर 21 धावसंख्या आज वलभ संघाला कुठेतरी कमी पडतोय, कारण 21 धावसंख्येवर हॅट्रिक घेतले बा टेंबोरे संघाचे गोलंदाज मकरंदजी मस्कर याने. एक महत्त्वाची सफलता, महत्त्वाचे हॅट्रिक सुद्धा आजच्या दिवसामध्ये. पहिला सामना आपण खेळतोय आणि पहिल्या सामन्यामध्ये पहिले हॅट्रिक घेण्याचा आज मान मिळाला तो मकरंदजी मस्कर या गोलंदाजाला. वलभ संघ पूर्णपणे नांगी टेकण्याचा प्रयत्न